पेठ बॉर्डरवरच्या पोलिसांवरती कारवाई करून यांना जेलमध्ये टाका। ह्या हरामखोरांमुळे एका ड्रायव्हरचा जीव गेलाय। एक ड्रायव्हरची गाडी यांनी अडवली होती आणि तो ड्रायव्हर एंट्री देण्यासाठी यांच्या ऑफिसमध्ये गेला। एंट्री देऊन मागे येत असताना एका 16 टायर गाडीवाल्याने त्याला उडवलं आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। मित्रांनो, ही पेठ बॉर्डर बंद असताना सुद्धा इथले हे बडवे पोलीस अधिकारी रात्रभर दिवसभर गाड्यांना अडवतात आणि 50-100 रुपये वसुली करतात। आज ह्यांच्या चुकीमुळे एका ड्रायव्हरचा जीव गेलाय। एक कुटुंब आज रस्त्यावरती उघडं पडले। ह्यांना च्यावर कारवाई झाली पाहिजे। यांनाही जेलमध्ये टाकून ह्यांना फाशी झाली पाहिजे। ह्या हरामखोरांमुळे एका ड्रायव्हरचा जीव गेलाय। हरियाणाची गाडी होती मित्रांनो, हरियाणाचा ड्रायव्हर होता तो। हे सर्व घडायला एकच व्यक्ती जबाबदार आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब। साहेब, जर तुम्हाला गृहमंत्री पद सांभाळता येत नसेल ना तर सोडून द्या, आणि जर काम करायचं असेल त्या पदावरती राहायचं असेल तर या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवा। तुम्हीच सांगितलं होतं एप्रिल 2024 मध्ये सर्व बॉर्डर बंद झालेले असताना सुद्धा पेठ व बॉर्डरवरचे एवढे व्हिडिओ व्हायरल होतात, एवढ्या ठिकाणी पैसे वगैरे घेतल्याचे लाईव्ह पुरावे दाखवले जातात, परंतु या बॉर्डरवरचे अधिकारी कोणाला घाबरत नाहीत आणि हे विनाकारण ड्रायव्हर लोकांच्या गाड्या अडवून त्या ठिकाणी असं अवैध वसुली ड्रायव्हरकडून पैसे घेत असतात। आज त्या ठिकाणी हरियाणाची गाडी यांनी अडवली होती आणि ड्रायव्हर एंट्री देण्यासाठी ऑफिसमध्ये गेला आणि एंट्री देऊन येत असताना एका 16 टायर गाडीवाल्याने त्या ड्रायव्हरला उडवलं आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। मित्रांनो, हरियाणाची गाडी होती। आज तो व्यक्ती मरण पावलेला आहे, तो ड्रायव्हर भाऊ आपल्यातून सोडून गेलेला आहे आपल्याला, परंतु आज त्याचं कुटुंब उघड्यावरती पडलंय। याची जिम्मेदार कोण? आणि एवढे व्हिडिओ व्हायरल होत असताना सुद्धा राज्याचे गृहमंत्री याच्यावरती कोणतीच कारवाई करत नाही। याची किती लाजिरवाणी गोष्ट आहे। सगळीकडे महाराष्ट्राची इज्जत ह्या पोलीसवाल्यांनी ना रस्त्यावर मांडलेली आहे, एवढी इज्जत जातीये। सगळे अधिकारी तसे नाहीत, पण असे जे काही अधिकारी आहेत ना यांच्यामुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय। आणि आता तरी फडणवीस साहेब जरा लक्ष ठेवा, या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवा। यांना कायद्याची कसलीही भीती राहिलेली नाहीये। हे कसेही बोलतात, काहीही करतात, त्यांच्या मनासारखं चालतं सर्व। आज त्या गरीबाचं कुटुंब आज हरियाणा इथून 1600-1700 किलोमीटर असताना त्या ठिकाणचा ड्रायव्हर आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर जर पोलीसची जे बॉर्डरवरती जर त्यांची गाडी अडवून जर तो ड्रायव्हर जर कॅबिनमध्ये पैसे देऊन जर माघार येत असेल, त्याचा जीव जात असेल, ही किती लाजिरवाणी गोष्टी। आज ते कुटुंब उघड्यावरती पडले, त्याची जिम्मेदारी कोणाची आहे? इतका राग येतो या पोलीस खात्यावरती असल्या भिकारचोट पोलिसांमुळे ना। आज ड्रायव्हरचा जीव गेलाय का, इतकं वाईट वाटतंय मनाला। परंतु साहेब, एवढा तळतळाट घेऊ नका। ड्रायव्हर लोकांच्या खिशात पैसा काय फुकटचा येत नाहीये। आज त्या बिचाऱ्याचा जीव गेलाय त्या ठिकाणी आणि हे भिकारचोट पोलीसवाले तिथून पळून गेले सगळे। बॉर्डरवरचे जेवढे पण हे आजूबाजूचे जे गुंड लोक यांनी कामावरती ठेवले होते त्या ठिकाणी 500-1000 रुपये रोजानी रात्रभर दिवसभर, आज ते पण पळून गेले। हे सगळे पोलीसवाले त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत बॉर्डर बंद करून। आणि जर एवढी भीती वाटत होती, जर बॉर्डरवरती जर हे अवैध वसुली करत नव्हते तर बॉर्डरवरून हे पळून का गेले? आज हे भडवे सगळे गांडीला पाय लावून पळून गेले। आज तो बिचारा तिथं रस्त्यावरती पडला होता। इतका राग येतोय असल्या भिकारचोट अधिकाऱ्यांमुळे। ह्यांच्यावर कारवाई करा, ह्यांना जेलमध्ये टाका, ह्यांना सडवा जेलमध्ये, ह्यांना फाशी द्या हरामखोरांना। ह्यांचे बँक डिटेल चेक करा, किती पैसे यांनी आतापर्यंत लुटले। 2024 साली 2 वर्ष झाली बॉर्डर बंद झालेली आणि अजूनपर्यंत त्या ठिकाणी बॉर्डर बंद होत नाही, त्या ठिकाणी अजूनपर्यंत अवैध वसूल चालू राहते। याच्यावरती कोणाच तरी वचक असायला पाहिजे ना। हे सगळं होते ना राज्याच्या गृहमंत्र्यांमुळे होतंय, त्यांचा कोणताही दबाव या अधिकाऱ्यांवरती राहिलेला नाही, त्याच्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत। व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पूर्ण बघा।